जनतेचा आवाज 24/7 न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। कापसे खुर्द ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात सरपंच आक्रमक। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कापसे खुर्द गुंफा येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक विशाल वडजे यांचा मनमानी कारभाराविरोधात सरपंच सौ शांताबाई मारुती कापसे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज केला आहे। ग्रामसेवक वडजे यांच्यावर बदली होऊनही पदभार न सोडणे, आर्थिक गैरव्यवहार आणि विकास कामामध्ये अडथळे आणल्याचे गंभीर आरोप आहेत। याशिवाय या प्रकरणाची शहानिशा करणाऱ्या पत्रकारांना धमकावल्याचा आणि त्यांचा अपमान केल्याचा आरोपही समोर आला आहे। ग्रामसेवकावरील प्रमुख आरोप, बदलीनंतरही पदभार नाही। ग्रामसेवक विशाल वडजे यांची बदली होऊनही ते नवीन ग्रामसेवक श्रीमती R.G. टोंपे यांना पदभाराचा ताबा देत नाहीत। 19 जून 2025 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती लोहा यांनी काढलेल्या बदली आदेशाचेही थेट उल्लंघन केले आहे। सतत गैरहजेरी आणि विकास कामांना खीळ। सरपंच सौ शांताबाई कापसे यांच्या म्हणण्यानुसार विशाल वडजे गावात सतत गैरहजर असतात, ज्यामुळे गावातील विकास कामे थांबली आहेत। त्यांच्यावर गावात राजकारण आणि ठेकेदारी करत असल्याचाही गंभीर आरोप आहे। आर्थिक गैरव्यवहार आणि सभांचा अभाव। गेल्या 4 महिन्यापासून त्यांनी कोणतीही मासिक सभा किंवा ग्रामसभा घेतली नाही। याचा गैरफायदा घेत 15व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये सरपंचांना कोणतीही माहिती न देता अफरातफरी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे। आवास योजनेत पैसे घेतल्याचा आरोप। प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणादरम्यान काही नागरिकांकडून 5,000 रुपये घेतल्याची तक्रारही विशाल वडजे यांच्या विरुद्ध आहे। गावकऱ्यांची तीव्र नाराजी। या सर्व प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांनी याबाबत सरपंचाकडे तक्रारी केल्या आहेत। कापसे खुर्द हे गाव रस्ते, नाले आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। गावात येणारा सरकारी निधी ग्रामसेवक विशाल वडजे यांच्या गैरव्यवहारामुळे योग्य प्रकारे वापरला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे। नागरिक आणि सरपंचांची मागणी। सरपंच सौ शांताबाई कापसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे विशाल वडजे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची, दंडात्मक कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। गावातील नागरिक केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला या प्रकारात तातडीने लक्ष घालून दोषीवर कारवाई करण्याची विनंती करत आहेत, जेणेकरून कापसे खुर्द गावात विकासाची कामे मार्गी लागतील। जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी संपादक प्रतीक मगरे। करणं त्याचं काम आहे। काय गावात निधी वगैरे येत नाही का? फुल निधी आहे। निधीला काय निधी म्हणा तशी द्यायला तयार आहे। निधी कुठं आपण होती कुठं होती का आता? त्या ग्रामसेवकाला माहीत, सरपंचाला माहीत, यायला माहीत। पंच प्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या समोर मुलाखत देत आहे। वेळोवेळी गावामध्ये विकास कामाच्या संदर्भामध्ये खूप वेळेस सगळ्यांना हे करून इथं ग्रामसेवक साहेब जर गावात येत नसतील वेळेवर, कारण त्याचं कर्तव्य आहे, तर ग्रामसेवक जर 4-4 महिने जर गावात येत नसेल तर त्याचं गावामध्ये मासिक सभा घेतली नाही आतापर्यंत सचिवानं, आणि ग्रामसभा बी लावली नाही। आणि ग्रामसेवक येऊन 1 घंटा येऊन धाब्यावर, हॉटेलवर जर येऊन बसून जर गावामध्ये जर राजकारण करत असतील, ही खेदाची गोष्ट आहे। आणि प्रशासन म्हणून त्याचं एक कर्तव्य असते, त्यांना अनुभव असते। सरपंचाला काय तेवढं कुठलं काय तेवढा अनुभव नसते गावातला। सरपंच किती केलं तर नवीन असतात, त्यांना माहिती नसते, कायद्याचं ज्ञान नसते। त्याच्यामुळं जसं महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यपालाचं जे कर्तव्य असते, तसं ग्रामसेवक म्हणून गावामध्ये त्याचं एक राज्यपालाची भूमिका असते। आणि प्रत्येक वेळेस ग्रामसेवकांना मी एक तालुक्याचा सामाजिक शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी काम करतो। सरपंचाने मला बोलून घेऊन सांगितलं की तुम्ही एक समाजाचं चांगलं कार्य करता, वेळोवेळी एक तुम्ही माझ्यावर विषय कानावर घातला होता। त्यानंतर मी ग्रामसेवकाची बदली केली म्हणून त्यांनी सरपंचाने सरळ सरळ सांगून टाकलं। आणि गट विकास अधिकारी यांना एक जवळपास 15 दिवसाखाली निवेदन दिलं, अर्ज दिलं की आम्हाला हे ग्रामसेवक आमच्या गावात काम करत नाहीत आणि हुलर्जीने वागतात आणि मासिक सभा घेत नाहीत, ग्रामसभा घेत नाहीत आणि गावामध्ये मेंबर फोडायचं काम करतायत। आता एक अशी कंडिशन झालेली आहे की ग्रामसेवक जर गावामध्ये येत नसेल तर मग प्रशासनानं गावाचा विकास कसा करायचा, एवढं शासन गांभीर्य घेत आहे। आणि ग्रामसेवकाचं कामच आहे गावामध्ये 1-4-2 लोक हाताखाली घ्यायचं, याच्या संग मिलीभगत ठेवायची, त्याच्या संग मिलीभगत ठेवायची,
याला काही बोलायचं त्याला वेगळं बोलायचं. आता ग्रामसेवकाचा कार्यक्रम एवढाच राहिलेला आहे की गावामध्ये एक 6 मेंबरची बॉडी आहे. त्या 6 मेंबर मधून त्याने गावामध्ये आता सरपंच व्हायचा प्रयत्न करतात ग्रामसेवक जवळपास. त्यांनी मेंबर आहे हाताखाली घेऊन आता उपसरपंच असतील आमच्या गावचे, उपसरपंचाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेऊन ताटातूट केलेलं आहे गावामध्ये. मग सरपंचाला बरखास्त करायचं, प्रशासन लागू करायचं. प्रशासन लागू केल्यानंतर स्वतः मालक राहणार ग्रामसेवक गावाचा. मग आता त्यांनी जे काय आता विकास काम आता 15 वित्त आयोगामध्ये एवढं हे कामं करून गावातल्या सरपंचांना जवळपास पाणी पुरवठ्याचे कामं केलेले आहेत, नळ योजनेचे कामं केलेले आहेत. आणि त्याची मानसिकता तशी आहे की बाबा गावातल्या लोकांना प्रत्येक गोष्टीच्या योजना पुरल्या पाहिजे. मग आता नंतर ग्रामसेवक साहेब काय करायचं, आता हे ग्रामसेवक माझी बदली केली म्हणून गावामध्ये आता मेंबर फोडायचं काम चालू केलं आहे ग्रामसेवक साहेबांना. उपसरपंचाला हाताखाली घ्यायचं, एखाद्या सदस्याला हाताखाली घ्यायचं आणि त्याच्यासोबत काहीतरी त्याला चिरीमिरी देऊन गावामध्ये राजकारण करायचं काम या मान्य विशाल वडजे ग्रामसेवक यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सन्मानपूर्वक गाव सोडून आता येणारे जे रुजू झालेले आहेत नवीन ग्रामसेवक मान्य टोंपे मॅडम, ते त्यांनी गावात येऊन सरपंचाला ग्रामपंचायतला भेट देऊन गेलेले आहेत. आणि याच्यानंतर एक लक्षात ठेवा ग्रामसेवकांनी येणाऱ्या की गावामध्ये कुठल्याच गोष्टीचा राजकारण झालं नाही पाहिजे. ताबडतोब याच्यानंतर ग्रामसेवक साहेबांना गावात येणे नाही. आणि जे ग्रामसेवक आहेत त्यांना सन्मानपूर्वक चार्ज देऊन गावातल्या सोयी सुविधा लोकांच्या गोरगरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा. आणि जे काय ह्याच्यात अनुचित प्रकार घडलाय सरपंचाने स्वतः सांगले, मला सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता माझी एक बांधिलकी आहे, जर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जर सर्वे करायला जर 5,000 रुपये लागत असतील तर ही खेदाची गोष्ट आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या लोकांना होतकरू घर नाही त्यांना घर देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ग्रामसेवक जर असं करत असेल एखाद्या हाताखाली माणसाला घेऊन तर गावामध्ये निधी गोळा करायचा प्रयत्न करत असेल, कुठेतरी ग्रामसेवक राजकारण करताय. म्हणून ताबडतोब याच्यानंतर माननीय सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावलेला आहे सरपंच प्रतिनिधी यांनी. आणि याच्यानंतर येणारा ग्रामसेवक 4 दिवसापर्यंत ग्रामसेवकांना गावात येणे नाही ही कळकळीची विनंती आहे. मी माझा कर्तव्य म्हणून गावातला शोषण मुक्त समाज निर्मितीसाठी काम करतो. लोकसुराज्य आंदोलनाचा तालुका अध्यक्ष म्हणून वेळोवेळी मला सुद्धा धमकी आलेल्या आहेत, तू जर असं करत असेल तर तुझा सुद्धा बघून घेईल. त्याच्यामुळं मान्य सौ शांताबाई मारुतराव कापसे सरपंच यांना गुन्ह्या गोविंदाने गावातला कारभार करून देण्यात यावा हीच विनंती करतो. आणि विशेषतः पत्रकार बंधूचे मी आभार मानतो. तुमच्या लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून तुम्ही वेळोवेळी गावातला प्रश्न केंद्रापर्यंत राज्यापर्यंत नेण्याचं काम केल्यामुळे तुमचे विशेष आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, रस्त्याचा प्रश्न 30, 40, 50 वर्षापासून आमच्या गावामध्ये रस्त्याची दुरवस्था आहे. जे कोणी अतिक्रमण केले असतील लोकांना जाण्यासाठी, छोटे लेकरं असतील मोठे लेकरं असतील अंगणवाडीचे लेकरं असतील त्यांना जाण्याचा त्रास व्हायलाय. मान्य आमदार साहेबांना तसं आम्ही निवेदन देऊ आणि लवकरात लवकर आमच्या कापसी खुर्द या गावासाठी निधी उपलब्ध करून लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहू. आणि विशेषतः पत्रकार बंधूचे मी आभार मानतो. जलजीवनचे कामं जवळपास झालेले आहेत. जे गुत्तेदार आहेत विनायक शिंदे यांना मी याच्या आधी सुद्धा सरपंचांनी गावाच्या सांगितलं होतं की लवकरात लवकर पाणी पुरवठा योजनेचे मार्गी लावा. गावातली पाण्याची टाकी झाली नाही अजून, नळ कलेक्शन दिले नाहीत अजून, त्यांना सुद्धा ताकीद दिली पाहिजे. याच्यानंतर सर्वतोपरी आम्ही आमदारापाशी कलेक्टरपाशी सर्व निवेदने देणार आहोत. आणि आता येणाऱ्या ग्रामसेवकांना लवकरात लवकर चार्ज घ्यावा आणि या गावाला न्याय मिळवून देण्यात यावा. मोटर टाकून नवीन आबादांना हा, आणि आबादानीला सुद्धा तसे रस्ते झालेले आहेत, पाण्याची व्यवस्था नाही. सगळ्यात मोठी टंचाई 800 ते 1000 लोक नवी आबादी कापसी गुंपा साठेनगर येथे आहेत. या लोकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. लवकरात लवकर प्रशासनाने याचं गांभीर्य घेऊन जलजीवनचा विषय असो, पाईपलाईनचा विषय असो, शिशी रस्त्याचा विषय असो, सर्वतोपरी मदत करण्यात यावी. हे आम्ही ह्याचं असं नम्र विनंती